त्या तरुणाला फाशीची शिक्षा झाली. मला एक रात्र एका तरुणीसोबत घालवायची आहे. समजा जर कुणाला असं सांगितलं गेलं की तुझं आयुष्य फक्त आता महिन्याभराचंच राहिलेलं आहे, तुला त्यानंतर फाशी दिली जाईल, तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात काय येईल? साहजिकच त्याच्या मनामध्ये दुःख दाटेल. अरे, हे आयुष्य जगायचं राहून गेलं, अशा कल्पना त्याच्या मनामध्ये येऊन जातील. अतोनात दुःख होईल. आता मरण नको, अजून काही काळ जगू द्या, अशी व्यथा तो व्यक्ती जगासमोर ठेवेल. पण ज्याला ही शिक्षा झाली तो मात्र अजिबात दुःखी झाला नाही. हा निर्णय ऐकून तो फक्त हसला आणि म्हणाला, मला खुशाल फाशी द्या. माझी मात्र एक इच्छा आहे, ती तेवढी पूर्ण करा. समोरून त्याला त्याची इच्छा विचारली गेली तेव्हा तो म्हणाला, मला एका अविवाहित तरुणीसोबत रात्र घालवायची आहे. त्यानं दिलेले उत्तर ऐकून सारे जण चकित झाले. अरे, याला तर फाशीची शिक्षा झाली आणि तरी देखील हा हे बावळटपणासारखं काय बोलत आहे? सर्वजण एकमेकांकडे पाहत होते. हा तरुण तर फार मूर्ख दिसतो, असा विचार करू लागले. पण पुढे जे झालं ते ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. इचलकरंजी शहरात माला नावाची एक धाडसी तरुण महिला पोलीस होती. तिला नुकतेच नोकरी लागली होती, पण ती काम मात्र अगदी फार काळापासून रुजू असलेल्या पोलिसांप्रमाणे करत असे. ती खूप धाडसी होती. प्रत्येक कामात ती अग्रेसर राहत असे. एके दिवशी तिला एक फोन आला, मॅडम, तातडीनं या, इथे एक हत्या झालेली आहे. मुलानेच आपल्या आईची हत्या केलेली आहे. अगदी काही क्षणांमध्ये ती पोलीस महिला तेथे पोचली. समोरचं दृश्य पाहून कुणाच्याही काळजाला धस्स होईल असं दृश्य. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती महिला, तिला निर्विकार नजरेनं पाहणारा तिचा साधारण 20-22 वर्षीय तरुण मुलगा. तो अजूनही आपल्या आईकडे पाहतच होता. त्याच्या हातात काठी होती, मनात भीती दिसत होती आणि सोबत चालत होती अपराधाची सावली. मालाने शांतपणे विचारले, हे काय केलंस? त्याने मात्र काहीही उत्तर दिलं नाही. तो फक्त पाहत होता, भावना शून्य नजरेने. ती पुन्हा म्हणाली, ही काठी फेक आणि माझ्यासोबत चल. त्याने एक शब्दही तोंडातून काढला नाही आणि ती काठी फेकून तिच्यासोबत चालू लागला. त्याला कोर्टात हजर केलं गेलं, पण त्यानं आपल्या बचावासाठी एकही शब्द काढला नाही. तो अजूनही अबोलच होता. त्याची ती शांतता पाहून त्यानं हा गुन्हा केलेला आहे असे त्यांनी कबूल केले. असा निर्णय देऊन त्याला शिक्षा ठोठावण्यात आली, फाशीची शिक्षा. 1 महिन्यानंतर याला फाशी देण्यात यावी निर्णय झाला. सारं काही स्तब्ध होतं. आता त्याची शेवटची इच्छा काय आहे ते विचारा आणि ती पूर्ण करा, असा आदेश निघाला. त्याला जेव्हा याबद्दल विचारले गेले तेव्हा तो अगदी शांतपणे म्हणाला, मला एका अविवाहित मुलीसोबत रात्र घालवायची आहे. त्याचं हे बोलणं ऐकून मला देखील आश्चर्यचकित झाले. तू काय बोलत आहेस? तुला कळतं का? तुला वाटतं का तुझी अशी इच्छा पूर्ण होईल? तेव्हा तो पुन्हा शांतपणे म्हणाला, माझी इच्छा तुरुंगाकडनं पूर्ण होईल की नाही ते मी सांगू शकत नाही, पण तुम्ही मात्र माझी इच्छा पूर्ण करू शकता. आता मात्र सर्वत्र शांतता पसरली. ती त्याच्याकडे रागाने पाहत होती. हा काय बोलतोय? ह्याला कळतं आहे का? असं मनातल्या मनात विचार करत होती. आता दोघांच्याही नजरा भिडलेल्या आणि हवेत एक वेगळ्याच प्रकारची अस्वस्थता पसरली होती. त्या रात्री माला बराच वेळ विचार करत बसली. तिचे मन सांगत होते, हे सारं चुकीचं आहे, पण तिचं अंतर्मन मात्र म्हणत होतं, या मुलाच्या डोळ्यात अपराध नाही, काहीतरी सत्य दडलेलं आहे. शेवटी ती ठरवते, त्या मुलाला भेटायलाच हवं. ती साडी नेसून जाते, साधी पण सन्मानाने भरलेली.
त्याला पाहताच तिच्या डोळ्यात आश्चर्य चमकतं. तो हसतो आणि म्हणतो, जेव्हा तुम्ही माझी इच्छा विचारली तेव्हाच मला जाणवलं तुम्ही वेगळे आहात. तुमचं मन स्वच्छ आहे. म्हणूनच मी सत्य सांगायचं असं ठरवलं आहे. मला थोडी मागे सरकते. सत्य सांगताना त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. मी माझ्या आईला मारलं नाही. ती आधीच जखमी झालेली होती. मी तिला वाचवण्यासाठी लाठी घेतली होती. पण लोकांनी जे पाहिलं ते सत्य मानलं. मॅडम, मी हत्या केलेली नाही. पण मी हे सिद्ध करू शकत नाही. हाच माझा अपराध आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की मी माझ्या आईला मारलेलं नाही. जेव्हा मालाने त्याच्या नजरेकडे पाहिलं त्या क्षणी मालाच्या अंगावरती काटा आला. तिला जाणवलं तो खोटं बोलत नाही. ती तडक घरी गेली. तिने रात्रभर विचार केला. सकाळी माला तडक वरिष्ठांकडे गेली. सर, मला वाटतं आपण चौकशी दरम्यान काहीतरी चूक केली आहे. तो मुलगा निर्दोष आहे. मला पुन्हा तपास करायचा आहे. तिचे हे बोलणे ऐकून वरिष्ठ मात्र रागावले. ते म्हणाले, तू असं कसं म्हणू शकतेस? त्याने मूकसंमती दाखवलेली आहे. तेव्हा माला म्हणाली, सर, एखाद्या मुलाने जर आपल्या आईची हत्या केली असती तर त्याने काहीतरी नकारात्मक प्रतिक्रिया नक्की दिली असती. त्याच्या डोळ्यातून, त्याच्या बोलण्यातून आईविषयी राग उत्पन्न झाला असता. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का की त्याचे डोळे निर्विकार आहेत. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण आपण कदाचित ते पकडत नाही आहे. सुरुवातीला वरिष्ठांनी नकार दिला, पण तिचा आत्मविश्वास आणि डोळ्यातील निर्धार पाहून त्यांनी तिला परवानगी दिली. ती पुन्हा घटनास्थळावरती तपास करू लागली. पुरावे, साक्षीदार, सर्वांची चौकशी आणि शेवटी सापडला खरा गुन्हेगार. त्याच्या काकांनी त्याच्या आईला मारलं होतं. संपत्तीच्या वादामुळे आणि नाव खराब केलं होतं मुलाचं. सर्व सत्य समोर आल्यावरती त्याची फाशी थांबवली जाते. काही दिवसांनंतर माला कोर्टात त्याला निर्दोष घोषित होताना पाहते. तो तिच्याकडे बघत असतो. तो म्हणतो, तुम्ही माझी शेवटची इच्छा पूर्ण केली नाही, पण माझं आयुष्य वाचवलं. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. तो तिचे खूप आभार मानतो. आता हळूहळू त्यांची एकमेकांशी ओळख वाढत जाते. ओळखीचं रूपांतर प्रेमात होतं आणि मग थोड्या दिवसांनी दोघेजण लग्न करतात. ती त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी. पण प्रेम वय पाहत नाही. ते फक्त मनाच्या भावना पाहतं. कधीकधी शेवटची इच्छा ही फक्त इच्छा नसते. ती सत्याकडे नेणारा रस्ता असतो. मालाने फक्त एक गुन्हेगार वाचवला नाही, तिने न्याय जिवंत ठेवला. तिने सत्य पूर्णपणे शोधून काढलं आणि एका निर्दोष व्यक्तीला मृत्यूच्या खाईतून बाहेर काढलं. त्याला नवीन जीवन दिलं. तिने ते पाऊल उचललं नसतं तर एक निर्दोष व्यक्ती आपला जीव गमावला असता.